नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, गेली वर्षानुवर्ष पिंपेश्वर महादेवाचं हे मंदिर अतिशय जागृत असं हे देवस्थान. इथले असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या पंचक्रोशीमध्ये या मंदिराची असणारी एक वेगळी अशी प्रचिती ही अनेक जणांना आलेली आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामधली जवळजवळ 700 हेक्टरपेक्षा जागा ही त्यावेळच्या काळामध्ये MIDCने ॲक्युअर केली आणि ॲक्युअर केलेल्या जागेमध्ये हे मंदिर पिंपेश्वर महादेवाचं असणारी इथली असणारी देवस्थान आहे, तिथली असणारी ट्रस्टीज आहेत, या सर्वांची मागणी होती सरकारकडे की ही जागा आम्हाला आपण द्या. वर्षानुवर्ष ही मागणी करत करत असंख्य असे माझ्यासारखे भक्तगण की याची प्रतीक्षा करत होते की कधीतरी हा दिवस येईल आणि हा दिवस येण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केली. आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महायुतीचं सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई आणि पूर्ण मंत्रिमंडळ, MIDCचे मंत्री उदय सामंतजी, महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, असा वेगवेगळ्या विभागातून असणारा हा विषय सर्वांनी एक मताने असं ठरवलं की नाही, पिंपेश्वराला ही जागा जी आहे ती द्यायची. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.